मेहनत करून शेतीमध्ये यश मिळत नाही. कधी कधी एक वेगळा निर्णयच तुमचं आयुष्य बदलून टाकतो. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कोंडिग्रे गावातील शेतकरी राजकुमार नांद्रे यांनी असाच एक निर्णय घेतला आणि फक्त 1 एकर शेतीमधून अवघ्या 2 महिन्यामध्ये 3 लाखांचं उत्पन्न मिळवून दाखवलं. पारंपरिक पिकांना बाजूला ठेवत त्यांनी झुकिनीची लागवड सुरू केली. तीही पॉली हाऊस नाही तर ओपन शेतीमध्ये यशस्वी करून दाखवली. मल्चिंग आणि ड्रीप सिंचनाचा योग्य वापर करत दररोज सुमारे 200 किलो उत्पादन घेतला आणि केवळ 30 दिवसांमध्ये हार्वेस्टिंगची सुरुवात केली. हैदराबाद, गोवा, मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेमध्ये माल विकत खर्च वजा जाता 2.5 लाख रुपयांचा नफा मिळवला. मग नेमकं काय आहे या झुकिनी शेतीचं गुपित आणि तुम्हीही असा प्रयोग करून लाखोंचं उत्पन्न कसं मिळवू शकता? चला तर मग जाणून घेऊयात या यशस्वी शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी. माझ्यासोबत सध्या आहेत राजकुमार सर आणि यांनी घेतलंय तब्बल 1 एकरामधून लाखोंचं उत्पन्न. झुकिनी या पिकाची लागवड करत साधारण 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सरांनी एकरामधून 3 लाखांचं उत्पन्न मिळालेलं आहे आणि खर्च वजा करता साधारण 2 ते 2.5 लाख रुपये निव्वळ नफा सरांना भेटलाय. दर्शको नमस्कार, कृषी संवाद या चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. मी सध्या उभा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कोंडिग्रे या गावामध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत राजकुमार सर. सरांनी आपल्या 1 एकर शेतामध्ये झुकिनी या पिकाची लागवड केली आहे आणि साधारण 2 महिन्याचा जर आढावा घेतला तर 2 महिन्यामधून 3 लाखांचं उत्पन्न घेतलं आणि खर्च वजा करता साधारण 2 ते 2.5 लाख निव्वळ नफा सरांना मिळालेला आहे. या सर्व पिकाची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. सर नमस्कार, मी आपलं आमच्या चॅनलमध्ये सरचे स्वागत करतो. काय सांगाल, झुकिनी या तुम्ही पिकाची लागवड केलाय, सुरुवात कधी केलात आणि या पिकाकडेच का वळलात? तुम्हाला झुकिनीची म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो. झुकिनी म्हणजे काय? झुकिनीला साधारणपणे पहिला आपण रोप तयार करून घ्यायचं. म्हणजे शेतकऱ्यांना आपण बियाणं सुद्धा टोकू शकतो, पण रोप केल्यामुळे काय फायदा की 8 दिवस लवकर हार्वेस्टिंगला येते रोप लावल्यामुळं. त्याच्यामुळे शक्यतो आपले शेतकरी जोही प्लांटेशन करणार असतील त्यांना सांगणं आहे की रोप तयार करा आणि रोप तयार करून रोप लावल्यामुळं तुमचा खर्च कमी होतो. आपल्या हार्वेस्टिंग सुद्धा 8 दिवस अगोदर चालू होते. म्हणजे तुम्हाला सांगण्याचा अर्थ काय की जर तुम्ही बियाणं टोकनला तर 35 ते 36 दिवसांना हार्वेस्टिंग येते आणि जर तुम्ही रोप लावला तर पहिल्या 30 दिवसात तुम्हाला पहिली हार्वेस्टिंग चालू होणार. तुम्ही सुरुवातीला जे या रोपाची लागवड केलात, साधारण एकरभर तुम्ही लागवड केलाय, एकरामध्ये किती रोपं सामावलीत आणि रोपांचा दर काय होता? साधारणपणे एक रोप तयार करायला 5 रुपये झुकिनीला खर्च येतो, कारण त्याचं सीड्सच आहे 4 रुपयाला आणि रोपाचे 1 रुपये मजुरी, असं टोटल 5 रुपयेपर्यंत याचा एका ह्याला खर्च आहे. साधारणपणे 4.5 फुटी 4.5 बाय 2.5 याचं प्लांटेशन करावं लागतं. एकरी साधारणपणे एक 2200 ते 2300 रोपं बसतात झुकिनीचे. 2 सरीमधला अंतर किती होतं किंवा पाण्याच्या पद्धतीसाठी काय वापर केलाय? पाण्याच्या पद्धतीसाठी आपण ड्रीप हातरलं आहे. ड्रीप शिवाय आणि मल्चिंग शिवाय झुकिनी म्हणजे सक्सेनच होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी ड्रीपनं थोडंसं डेली 1 तासभर तर याला द्यावं लागतं. परत तसं म्हटलं तर उत्पादन साधारणपणे 1 एकर जर तुम्ही झुकिनी प्लांटेशन केला तर डेली एक 5 ते 6 बॉक्स 30 किंवा 200 kg तरी डेली 1 महिना आपल्याला कंटिन्यू यातून उत्पादन होईल. आणि साधारणपणे 1 एकर जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला एक 3 लाखापर्यंत याचं नफा मिळू शकतो. त्यातून एक 50,000 रुपये जरी खर्च काढला तर 2 ते 2.5 लाख रुपये शेतकऱ्याला 100% मिळतो. सुरुवातीला ज्यावेळी या रोपांची लागवड केला तो महिना कोणता होता? कोणत्या महिन्यात लागवड केल्यानंतर चांगला आपल्याला उत्पन्न मिळते? नाही, ऍक्च्युली कसं आहे, 12 महिने हा पीक येतोच. असं नाही की ह्याच महिन्याला येतोय आणि त्याच महिन्याला येतोय असं नाही. थोडंसं नोव्हेंबर डिसेंबरला आपल्याला क्वालिटी मिळेल, थोडा खर्च आपला कमी येईल, पण 12 महिने तुम्ही करू शकताय झुकिनी. आता अनेक वर्ष तुम्ही या पिकाची लागवड करताय, कोणकोणत्या समस्या जाणवतात हो यात? हा, याला झुकिनीला समस्या एक म्हणजे थ्रिप्स जास्त असतो, पांढऱ्या माश्या वगैरे आपण म्हणतो. जरा जास्त माइट्स थ्रिप्स हे जरा जादा दाखवतो. पण आपण जर स्प्रे 4-5 आठवड्याला 4-5 दिवसाला जर स्प्रे ठेवला तरी एवढं पण काय अवघड नाही आणि फक्त 30व्या दिवशी तुम्हाला हार्वेस्टिंग येतं. खर्च पण काय एवढा जादा येत नाही. 1 महिन्याला पीक आपला कंटिन्यू चालू राहतं. त्याच्यामुळे तुम्हाला काय लय असं खर्च करावा असं लागणार नाही. फक्त पांढऱ्या माश्या किरकोळ जपावं लागतं. यासाठी औषध फवारणी कोणती करावी लागते? त्याचा कालावधी काय ठरतोय सर? तर आपण प्लांटेशन जर समजा तुम्ही रोप लावला तर रोप लावल्यानंतर तुम्हाला पहिल्या दुसऱ्या रोप लावल्यानंतर 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशी उल्लाला वगैरे असे स्प्रे आहेत, म्हणजे थ्रिप्ससाठी पांढऱ्या माशीसाठी, ते तुम्ही मारावं म्हणजे कंटिन्यू. परत तुमचा हे ब्ल्यू कॉपर असू दे, अशा ठराविक व्हरायटी आहेत. म्हणजे तुम्हाला हमला म्हणून मिळतं, कोराजन, कीटकनाशकासाठी कोराजन वापरा. प्रत्येक व्हरायटीला म्हणजे ते ऍक्च्युली आपण असं सांगता येणार नाही तिथं काय प्रॉब्लेम आहे ते बघून आपण
मारतो. असं कंटिन्यू औषध मारायला पाहिजे असं काही नाही. समजा आपल्याला काहीतरी तिथं फॉल्ट वाटायला आहे तर त्याला काय करायला लागते त्या टायमाला आम्ही डिसिजन घेऊन तिथं चेंज करतो. पिकाचे मध्ये या पिकामध्ये किती प्रकार आहेत साधारण? ह्या पिकामध्ये झुकिनीमध्ये म्हटलं तर ही आता आपण प्लांट केले ही ग्रीन आहे आणि येलो म्हणून एक आहे. ग्रीन आणि येलो दोन व्हरायटी आहेत. मार्केटला दोन्ही व्हरायटी लागतात. फक्त एवढंच काय आहे की एक ग्रीन आणि येलो एकाच शेताला लागून करता येत नाही. त्याच्यापासून कमीत कमी एक 300 फूट तरी ते क्षेत्र बाजूला पाहिजे. एका ठिकाणी दोन्ही लावायचं नसतं. काय कारण ते? कारण ते क्रॅशेस म्हणजे ग्रीनचा येलो आणि येलोचा ग्रीन असा प्रकार वाढत जातो त्याच्यामुळे एका ठिकाणी लावल्यामुळे. आपण बघताय की माझ्या मागे जवळजवळ झुकिनी या पिकाची लागवड आहे. एक एकरामध्ये राजकुमार सरांनी त्याची लागवड केली. सर याला पॉलीहाऊस सुद्धा नाही, तुम्ही ओपन स्पेस मध्ये केलाय, याचं कारण काय? सक्सेस होते काय? हा, ऍक्च्युली सर्व साहेब तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या व्हरायट्या पॉलीहाऊसच्या होत्या, पण आपण हे सक्षम करून दाखवले की ओपनला सुद्धा आपण आणू शकतोय. हे आपण आमच्या शिरोळ तालुक्यानंच म्हणजे दाखवलं आहे की ओपनला आम्ही पिकवू शकतो. ओपनला ही सुद्धा एक नंबर व्हरायटी आपण आणले. आता गेले आम्ही 7-8 वर्षाला यात आहे व्हरायटी आम्ही सक्षम करून दाखवली. आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांना मी सांगून देतो, महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना, की सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि नवीन काहीतरी करा. तुम्ही जुनं थोडंसं मागं टाका आणि नवीनच्या ह्याच्यामध्ये या. आणि जरी तुम्हाला काही सल्ला वाटत असेल तर आम्हाला विचारा, आम्ही तुम्हाला मार्केटचा पण सल्ला देऊ. विथ माल कसं पिकवायचं किंवा तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर आम्ही सर्व शेतकऱ्यांना सांगू. असं नाही कुठल्याही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आम्हाला फोन जर केला की आम्हाला असं तर आम्ही मार्केटचा पण त्यांना सल्ला देऊ आणि कसं काय काय ते पण प्लॅनिंग देऊ. दुसरी गोष्ट अशी आहे की संरक्षणासाठी तुम्ही कुठल्या प्रकारचा कापडाचा किंवा तारांचा सुद्धा वापर केला नाही आहे. याचं कारण काय? काय जनावर वगैरे काय त्रास देत नाहीत का? नाही, ह्या अशी व्हरायटी आहेत की यांना जनावर म्हणजे काय हेच करत नाहीत. जनावरांकडून कोणताही याला तुम्हाला काय इफेक्ट होणार नाही. आणि लोकलला म्हटलं तरी कोणी म्हणजे हे चालत नाही. फक्त 5 स्टार हॉटेल, मेट्रो सिटीजनी जेव्हा हे सगळा माल जाऊ शकतो. इथं लोकलला कुठेही चालणार नाही. याचा जो हमी भाव आहे तो कसा ठरवला जातो सर? हमी भाव म्हणजे कसं आहे, मागणीसवर. म्हणजे समजा आता प्लांटेशन साधारणपणे जास्त शेतकरी केले तर 15-20 रुपये किलोवर पण येतंय. जास्तीत जास्त मार्केट उन्हाळा आणि पावसाळ्यात चांगला रेट असतात. थोडंसं उन्हाळ्यात चांगलं म्हणजे मार्केट वाढत जातात आणि हिवाळ्यात थोडंसं झुकिनीचा रेट थोडासा रिवर्स असतो. बदलत्या हवामानाचा परिणाम काय या झुकिनी पिकावर होतो का हो? झुकिनीला तसं म्हटलं तर हिवाळ्यात क्वालिटी एक नंबर येणार. उन्हाळ्यात थोडंसं टेम्परेचर वाढेल तसं थोडंसं प्रॉब्लेम करणार. पण असं काही नाही की पूर्ण फेल जाणार नाही तुम्ही. 100% जर समजा तुमचं हिवाळ्यात एक 200 किलो निघत असेल तर इथं तुम्हाला 150 किलो एप्रिल मेला निघेल. पण पूर्ण तुम्ही फेल काय जाणार नाही. अजून बदलत्या हवामानानुसार किंवा आता वाढतं तापमान आहे यानुसार वाढत्या तापमानानुसार काय काळजी घ्यावी लागते? वाढत्या तापमानाला एक तर आपल्याला ह्याला टेम्परेचर लो करण्यासाठी स्प्रिंकलर वापरेल तेवढा फायदा आहे. शेतकऱ्यांना महत्वाचं सूचना काय, एप्रिल मे साठी जर तुम्ही रेनपाईप म्हणून आता एक नवीन आलेलं आहे ते स्प्रिंकलर, म्हणजे इकडून 4 फूट आणि तिकडून 4 फूट साधारण पाऊस पडल्यागत स्प्रिंकलर करते ते जर तुम्ही वापरला तर तुम्हाला 100% तुम्ही सक्षम त्यात होणार. आता याची तुम्ही फेब्रुवारीला साधारण लागवड केलाय, तर लागवड केल्यानंतर आता काढणी सुद्धा सुरू आहे. काढणी करताय, किती दिवस काढणी चालते आणि याचा कालावधी किती असतो? पहिली हार्वेस्टिंग तुम्हाला 30व्या दिवशी किंवा रोप लावला तर 29व्या दिवशी तुम्हाला हार्वेस्टिंग चालू होते. तिथून साधारणपणे 1 ते 1.5 महिने कंटिन्यू तुमचा 200 kg माल निघत राहील. जे काढणीसाठी कोणकोणते मजूर किंवा किती मजुरांचा तुम्ही वापर करताय? साधारणपणे आम्हाला 1-2 लेबर लागतात हार्वेस्टिंगसाठी. 2 तासामध्ये 200-250 kg 2 लेबर आमचे करून पॅकिंग करून ठेवत असतात. आता बघायला गेलं तर आपला शिरोळ तालुका हा पारंपरिक शेतीसाठी ओळखला जातोय. इतर आपल्याला माहीतच आहेत, मका, त्यानंतर काकडी किंवा वांगे अशा पद्धतीचं. आता नवीन शेतकरी जर झुकिनी पीक लागवड करणार असतील तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय मार्गदर्शन कराल? नाही, झुकिनीसाठी मी तुम्हाला मगाशीच असं म्हटलं की कोणताही शेतकरी, आपण शिरोळ तालुका असू नये तर आपण कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्रात कुठेही शेतकरी असू नये, त्यांना आपण सर्वांना सल्ला देऊ. विथ सल्ला देत मार्केट कुठं माल घालवायचा हे सुद्धा का आम्ही तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देईनच. त्या कॉन्टॅक्ट जर शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यावा, आम्ही सर्व माहिती देऊ शकतो तुम्हाला की मार्केट कसं आहे, कुठं पाठवायचं आहे, सीझन वाईज तुम्हाला सर्व आम्ही शेतकऱ्यांना 100% मदत करू. कारण आम्हाला आमची पण इच्छाच आहे, कारण आम्ही पण म्हणजे जुन्या पद्धतीची शेती करून आमचं काही सक्षम झालेलं नाही. ज्या टायमाला आपण ह्या एक्झॉटिकमध्ये उतरलं तेव्हापासून आम्ही पण सक्षम झालेलो आहे आणि आमची अपेक्षा आहे की आमचे शेतकरी बंधू सगळी सक्षम व्हावीत. तर आमची पण इच्छा आहे आपली शेतकरी वाढवावीत. महाराष्ट्रात कुठल्याही शेतकऱ्यांना मला जर कॉल केला तर मी झुकिनी असून ऑल एक्झॉटिकची माहिती देऊ शकतो, काही अडचण नाही, फ्रीमध्ये. सर, हे जे पीक आहे झुकिनी तुम्ही काढलेला आहात, कोणत्या शहरामध्ये याला जास्त मागणी आहे, त्याचबरोबर रेट सुद्धा जास्त कोणत्या शहरात मिळतो?
तसं म्हटलं तर मेट्रो सिटीमध्ये सर्व चालतं, पण जास्तीत जास्त मागणी म्हटलं तर झुकिनीसाठी गोवा मार्केट एक खूप चांगलं मार्केट आहे ह्याच्यासाठी, म्हणजे झुकिनीसाठी. आणि तसंच जास्तीत जास्त त्यानंतर मग हैदराबादला पण भरपूर मागणी असते डेली. कितीही दिला तरी हैदराबादला काय याचं म्हणजे भरपूर मागणी चांगली आहे. मार्केटला तुम्ही हैदराबाद गोवा चॉईस करू शकताय, आणि आमचा सल्ला पाहिजे तर आम्ही तुम्हाला मार्केट सल्लाही देऊ शकतो. या संपूर्ण पिकाची, या झुकिनी या पिकाची माहिती हवी असलीच तर आमच्या जो स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरशी संपर्क साधा. तर आपण आताच राजकुमार सरांशी संवाद साधला. त्यांनी एकरामध्ये झुकिनी या आगळ्या वेगळ्या पिकाची लागवड केली आणि चांगल्या पद्धतीनं लाखोंचं उत्पन्न घेतलंय. 2 महिन्याच्या कालावधीमध्ये साधारण विचार केला तर 3 लाखांचं उत्पन्न सरांनी घेतलेलं आहे आणि खर्च वजा जाता साधारण 2 ते 2.5 लाख रुपये 2 महिन्याच्या कालावधीमध्ये एकरी उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. पारंपरिक शेती करणारे जे शेतकरी आहेत त्यांनी या झुकिनी शेतीकडे वळण्यास काही हरकत नाही. झुकिनी या पिकाबद्दल आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास स्क्रीनवर जो आमचा नंबर दिसतोय त्या नंबरवर आपण संपर्क साधावा. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. कृषी संवाद या चॅनेलसाठी कॅमेरामन सर्वेश देसाईसह समीर मकानदार, कोल्हापूर.